तर पुढच्या वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे। मात्र त्याआधी आता वादाचा राजकीय आखाडा सुरू झालाय। निमित्त ठरले तपोवनमधली तोडण्यात येणारी झाडं। विकासासाठी काही झाडं तोडावी लागतील अशी भाजपची भूमिका आहे, तर पुढच्या पिढीसाठी पर्यावरण संवर्धन करणं गरजेचं आहे असं अजितदादांचं मत आहे। त्यामुळे झाडं तोडायची की नाही यावरून महायुतीमध्येच मतभेदाचं कुंपण उभं राहिलंय। कुठे जय श्रीराम, कुठे जय हनुमान, तर कुठे भगवा शेंदूर। सरकारनं झाडांवर कुऱ्हाड चालवू नये म्हणून काही राजकीय पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन झाडांमध्येच देव शोधण्याचा प्रयत्न केला। नाशिकमध्ये पुढच्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारला साधुग्राम उभारायचंय। त्यासाठी गोदाकाठच्या तपोवनातील जवळपास 1800 झाडं तोडली जाणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र झाडांवर कुऱ्हाड चालवण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्येच मतभेदाचं कुंपण उभं राहिलंय का असा सवाल उपस्थित होतोय। तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करणारे अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांना समर्थन देताना अजित पवारांनी केलेली एक पोस्ट पाहूया। तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे। अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे। विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे। पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आधीच वेगवेगळ्या पर्यावरणवादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार मंडळी, चिमुकली मुलं तपोवनातील वृक्षतोड थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरली आहेत। अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पर्यावरण वाचवा, भविष्य वाचवा असा नारा दिला आणि नाही म्हटलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची थोडी पंचायतच झाली। मी असेल, शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, कोणाचंच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं तोडली गेली पाहिजे। प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथे 15,000 हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा ज्या साधुग्रामला शतकानुशतक होतोय तिथे फक्त 300-350 एकर जागा आहे। 15,000 हेक्टर आणि 350 एकर। आणि ही जी काही झाडं आहेत, आपण जर 2015-2016चा गुगल मॅप बघितला त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही। काही पर्यावरणवादी झाडांच्या नावाखाली राजकीय हेतूला खतपाणी घालत असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला। विनाकारण या संदर्भात ऍक्टिव्हिजम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे। काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत, म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे, पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत। त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे। त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही। पण काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे, अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही। अजितदादांनी सयाजी शिंदेंचा आधार घेत पर्यावरण प्रेम व्यक्त केलं। मात्र त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी तपोवनाबाबत थेट भूमिका जाहीर केली। वृक्षतोड करून व्यवस्था करणं कुठंतरी गैर आहे, कारण ही वृक्ष आपल्या सर्वांना ऑक्सिजन देतात, आपल्या पृथ्वीचं संवर्धन करतात आणि यासाठी तिथली वृक्षतोड थांबवावी अशी आमची विनंती आहे। हा मुद्दा नाशिकपुरता मर्यादित असला तरी वृक्षप्रेमी म्हणून त्या ठिकाणी अनेक लोक बघत आहेत। आमच्याही आमदारांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि पक्षाची सुद्धा भूमिका स्पष्ट आहे। आम्ही महायुतीमध्ये जरी असलो तरी काही गोष्टी जर आम्हाला वाटलं ह्या योग्य नाहीत तर ती बोलण्याची ताकद आम्ही ठेवत असतो। आता अजितदादांनी मुद्दा छेडल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचा देखील कॉन्फिडन्स वाढला। खासदार राजाभाऊ वाजेंनी लागलीच तपोवन गाठलं आणि जनभावनेचा आदर करण्याचं आवाहन मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना केलं। नाशिककरांच्या भावनेचा आदर करून शासनाने हा निर्णय रद्द केला पाहिजे, कारण हा हरित कुंभ आपण म्हणतो आणि हरित कुंभातच जर निसर्गाचे कत्तल होणार असेल तर ती सर्वसामान्य जनतेला मान्य नाही, ही सर्वसामान्य नाशिककरांची भावना आहे। पडद्यावर वेगवेगळी भूमिका साकारणारे मराठी कलाकार सामाजिक विषयावर भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा थोडे लांबच राहतात। मात्र तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी अनेक मराठी कलाकार मैदानात उतरले। कुठलंही झाड तोडलं गेलं तर येणाऱ्या कुंभमेळ्याला गालबोट लागेल असं मला वाटतं। त्यामुळे झाडांची कत्तल करू नये अशी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे।
आपण लहानपणापासून शिकतो शाळेमध्ये की झाडं लावणं गरजेचं आहे, झाडं वाचवा, वृक्षारोपण करा, वृक्ष संवर्धन करा. तर मग हे कशासाठी? तर माझी भावना हीच आहे की तुम्ही म्हणताय ना, आम्ही शिकलो आहे ना वृक्ष संवर्धन करा, तर ते आमचं काम आहे, ते आपलं सगळ्यांचं काम आहे आणि ते गरजेचं आहे. जर तपोवन हे फक्त तपोवनापुरता मर्यादित तर कुठं जर वाढलं आणि ब्रह्मगिरीपर्यंत जर पोचलं तर मला असं वाटतं हे शक्य आहे. त्यामुळे एक मॅसिव्ह प्लांटेशनची मुवमेंट नाशिकमध्ये घडणं फार आवश्यक आहे. सो CM साहेबांच्या भाषणानंतर आमच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. काहीतरी सुवर्णमध्ये खूप छान निघणार आहे. त्यामुळे आता आमचा नवीन नारा हाच आहे, तपोवन वाचवा, तपोवन वाढवा. एकीकडे तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिककरांची लढाई सुरू असताना तिकडे सोमेश्वर मंदिरालगत जॉगिंग ट्रॅकसाठी झाडांची कत्तल केल्याचं समोर आलं. आपण जिथं झाड आलं त्या ठिकाणी आपण 10 फुटाचा रस्ता टर्न केलेला आहे आपण आणि तो पूर्ण केलेला आहे. आपल्याकडनं एकही झाडाची तोडण्यात आलेलं नाही. नेमकं काय काम केलं जातं इथे? इथं जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅक आणि गार्डन सुशोभीकरणाचं काम होतंय. किती वर्षासाठी आहे, किती परिसर सुशोभीकरण आहेत, किती खर्च याला अपेक्षित? याला 3 कोटी रुपये खर्च करणं अपेक्षित आहे आणि जवळपास 4.5 एकरमध्ये गार्डन सुशोभीकरणाचं काम आहे. पर्यावरणाचा समतोल राखून विकास साधला पाहिजे यावर कुणाचंच दुमत नाही. मात्र 1800 झाडं तोडून जो विकास केला जाणार आहे त्यात नाशिककरांना समतोल दिसत नाहीये. आता हा समतोल साधण्याचं आणि सर्वांना पटवून देण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या टीम समोर असेल. कारण विरोध फक्त पर्यावरणवाद्यांचाच नाही तर सत्तेतील भागीदार असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाही आहे. शुभम बोडके आणि मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.